गेला हे देखील आपल्याला पाहणं गरजेचं असणार आहे. महेश सर आपण या ठिकाणी यायचं आहे. मांजरेकर सरांना विनंती करतोय. आपण जी स्पर्धा पाहतोय सुप्रीम क्रिकेट युट्यूबच्या माध्यमातून एक चांगली क्लॅरिटी. पहा काय क्लॅरिटी आहे या ठिकाणी. चौकार नाही सर. ज्या धावा काढल्यात 2 धावा मात्र पूर्ण केल्या. सुंदर या ठिकाणी क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. 2 धावा मात्र संघासाठी वाचवल्या गेल्या. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर दर्शनचा हा चेंडू आपण पाहतोय अगदी शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न राहिला, मात्र ज्या आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न राहिला सिंगल धाव कंप्लीट गेली. धावसंख्या 1 ने पुढे सरकले. धाव पलकावरती मात्र 14 धावा. तर मात्र या मॅच मध्ये ना खूप काही आपल्याला पाहायला मिळणार आहे, कारण पहिली सेमीफायनल आहे. पहिल्या सेमीफायनल मध्ये त्याचप्रमाणे बॅनर डिझायनर, ग्राफिक्स डिझायनर रोहन पवार. फॉलो इंस्टाग्राम यांना फॉलो करा, लाईक करा. आरपी बॅनर डिझायनर. दिशा भरकटलेली या ठिकाणी पाहायला मिळाली. शरीरापासून दूर ठेवला चेंडू. ऑफ स्टंपच्या बाहेर टप्पा पडल्यानंतर जास्तच थोडा बाहेर निघाला गेला. वाईटचा इशारा, अतिरिक्त धाव. आजपर्यंत धावा पाहिल्या ना तर मात्र धावपाळक पाहायला मिळत आहेत. त्या म्हणजे 15 धावा. धावपाळकडी षटक क्रमांक पहिला मार्गावरती असताना 3 षटकांची लढत आहे. पहिली सेमीफायनल. दर्शन पुन्हा आपला गोलची ट्रॅकवर सज्ज झालाय. त्या ठिकाणी पहा ऑफ स्टंपच्या बाहेर येऊन मारण्याचा प्रयत्न होता. ज्या फाईनले क्षेत्र कव्हर करायचं होतं, मात्र या ठिकाणी डॉट चेंडू आलाय. डॉट चेंडूची सांगता झाली. षटक क्रमांक पहिला संपला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा जर धावपाळकर ते पण पाहिल्या त्या म्हणजे या पण काही विशेष सन्मान करतो आहोत. धावा सांगा सर. ललितजी डांगरेकर साहेब आपल्या सोबत उपस्थित आहेत, ज्यांचा या स्पर्धेच्या माध्यमातून उत्कृष्ट फलंदाजासाठी ज्यांच्या माध्यमातून आपल्याला सायकल लाभली आहे, ज्यांचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करण्यात येत असताना विशेष सन्मान विशेष अतिथींचा आज आपण करतो आहोत. शेवटचा आणि अंतिम दिवस या स्पर्धेचा. मी विनंती करेन या स्पर्धेच्या माध्यमातून या स्पर्धेला खऱ्या अर्थानं उत्कृष्ट फलंदाजाची सायकल लाभली आहे. आरवी अमित डांगरेकर यांच्या माध्यमातून आणि अर्णव यांच्या माध्यमातून आणि स्वतः या ठिकाणावरती अमितजी डांगरेकर साहेब उपस्थित आहेत, ज्यांचा विशेष सन्मान करण्यासाठी मी विनंती करेन आदरणीय गिरीजी जैन साहेब यांच्या शुभ हस्ते आपण हा विशेष सन्मान करतो आहोत. स्वागत आणि सन्मान अतिथी देवो भव या उक्तीप्रमाणे आलेल्या प्रत्येक अतिथींचा मान सन्मान करणं हे आपलं आद्य कर्तव्य. सारसोई चषकाच्या दरम्यान आपण हा सन्मान करतो आहोत. शैलेश साहेब आपल्या सोबत उपस्थित आहेत या स्पर्धेच्या माध्यमातून. आदरणीय शैलेश साहेब देखील आपल्या सोबत उपस्थित आहेत. शैलेजी बेनारे साहेब यांचा विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करण्यात येईल. तृतीय क्रमांकाचा चषक जलवसा श्री रामभाऊ दोंडू बेनारे यांच्या स्मरणार्थ आपल्याला ज्यांच्या माध्यमातून लाभलंय दिव्यांशी यांच्या माध्यमातून हा तृतीय क्रमांक आपल्याला आहे, ज्यांचा विशेष सन्मान आपण करतो आहोत. स्वागत करूया सकल धनांचे जमलेल्या या मान्यवरांचे आज या शुभदिनी शुभ समयी उपस्थित साऱ्या पाहुण्यांचा पाहुणचार करण्यात येतोय. विनयजी पवार साहेब यांचा देखील सन्मान आपण करतो आहोत. विनयजी पवार साहेब FDC यांचा विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण करतो आहोत. या आपण पुढील सन्मान करूयात. संतोषजी भोगते साहेब यांचा देखील विशेष सन्मान आपण करतो आहोत. संतोषजी भोगते साहेब यांच्या माध्यमातून या स्पर्धेला खऱ्या अर्थानं आज आपण वस्त्रालंकार आणि श्रीफळ ज्यांच्या माध्यमातून पुरस्कृत करण्यात आलंय, संतोषजी भोगते साहेब यांचाही सन्मान आपण करणार आहोत. संजयजी पवार साहेब देखील आपल्या सोबत उपस्थित आहेत, ज्यांनी
त्या स्पर्धेला खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर मिनिलर वॉटर अर्थात पाणी आपल्याला ज्यांनी दिलंय रिया सुहास पवार यांच्या माध्यमातून पुरस्कृत करण्यात आलंय, ज्यांचा विशेष सन्मान आपण करतो आहोत. ते पुढील सन्मान गाव कमिटी अध्यक्ष गाव कमिटी अध्यक्ष काशीनाथजी साळके साहेब यांचाही विशेष सन्मान आम्ही करतो आहोत. गाव कमिटी अध्यक्ष काशीनाथजी चाळके साहेब यांचा विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून सारसोई चषक 2025च्या माध्यमातून हा विशेष सन्मान आपण करतो आहोत. श्री सोमनाथ क्रिकेट संघ सारसोळी ग्रामस्थ मंडळ व मुंबई मंडळ सारसोळी आयोजित सारसोई चषक 2025चा हा अभूतपूर्व सोहळा काही विशेष सन्मान आपण या व्यासपीठावरती करतो आहोत. गाव कमिटीचे निलेशजी चाळके साहेब सारसोई गाव कमिटीचे खजिनदार यांचा विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करण्यात येईल. अतिथी देवो भव, येणाऱ्या प्रत्येक अतिथींचा मान सन्मान करणं हे आपलं आद्य कर्तव्य. पुष्पगुच्छ तथा वस्त्र अलंकार देऊन आपण त्यांचा विशेष सन्मान करतो आहोत. थोडं थांब ना, ते सेमी चालू आहे. दोन षटकांचा खेळ संपलाय. धावा पहिल्या धावपळकडे 23 धावा धावपळते पाहायला मिळतात. संस्कारचं हे षटक अतिशय चांगलं राहिलंय. आतापर्यंत पहिल्या संस्कारने 8 धावा फक्त खर्च केल्या गेल्या. दोन षटकांच्या समाप्तीनंतर शेवटचं षटक असणार आहे स्लॉगरचं अंतिम षटक असणार आहे. जी स्पर्धा पाहतोय सोपला सारसोई चषक 2025 आज मात्र सकाळपासून प्रेक्षकांची मांदियाळी आणि मांदियाळी पाहायला मिळतोय. हा क्रिकेटचा थरार, क्रिकेटचा रणसंग्राम, क्रिकेटचा कुंभमेळा पाहण्यासाठी तमाम रसिक मायबाप प्रेक्षक आलेले आहेत आणि त्यांचं मी ग्रामस्थ मंडळ सारसोईच्या वतीने आणि आयोजकांच्या वतीने पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. धावसंख्या पहिली धावपळकावरती 2 षटकांचा खेळ संपलाय. 23 धावा. पहिल्या षटकाचा विचार का दर्शनने 15 धावा खर्च केल्या. दुसऱ्या षटकामध्ये थोडंसं कमबॅक करण्याचा प्रयत्न देखील राहिलाय. ज्यांनी प्रयत्न केलं, प्रयत्नाने यश देखील आला आणि 8 धावा मात्र खर्च केल्या गेल्या. गेटवर स्पेशल 5 रन केले. जो गोलंदाजी मार्क आपण पाहते उस्मान भुरे गोलंदाजी ट्रॅकवर आलाय. मात्र समोरचं आव्हान असणार आहे राज. हो, या ठिकाणी बैठक शॉट मारण्याचा प्रयत्न होता मात्र वेगावरती स्वार झालाय. खोलवर टाकता चेंडू अगदी आपण जर पाहिलं ना तर फलंदाजाला मोठ्या फटक्यापासून वंचित ठेवलं गेलं. डॉट चेंडू आलाय मात्र राजला शांत राहिला. राजने ज्या पहिल्या षटकामध्ये सुरुवात केली होती ना ती मात्र या ठिकाणी सुरुवात मात्र थांबवली गेली. इथे मात्र धावांपासून आता थोडंसं झगड होत आहे. खरे आता संघर्ष करावा लागतंय ते म्हणजे सुरई या संघाला. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न मिडल ऑफ द बॅट व्यवस्थित बॅट मध्ये चेंडू आला नाही. स्क्वेअर लेग शॉट क्षेत्रामध्ये या ठिकाणी पहा कॉलिंग काय घडलंय. स्वतःकडे स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न होता मात्र पंचांनी बोट आकाशाकडे उंचावलंय की या ठिकाणी जर पाहिलं तर मात्र स्वतःकडे स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न होता. राज मात्र या ठिकाणी रिस्क घेतली आणि खऱ्या अर्थाने या ठिकाणी दुर्घटना देखील घडली. मात्र महत्वाचा गडी गारज झालाय. धावच्या सुरुवात फलंदाज मात्र प्रथम क्रमांकाचा फलंदाज बाद होत माघारी परतलाय. थँक्यू करतो आहोत. या स्पर्धेच्या माध्यमातून बळीरामजी पवार साहेब गाव कमिटीचे माजी अध्यक्ष ज्यांचा विशेष सन्मान आपण करतो आहोत. या स्पर्धेच्या माध्यमातून आदरणीय बळीरामजी पवार साहेब यांचा विशेष सन्मान आपण करतो आहोत. या सन्मानानंतर या आपण मैदानाच्या आतमध्ये वळूयात. नवीन बॅटर मैदानावरती आलाय. प्रशांत मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. जो मोरोड प्रीमियर लीग सीझन 4 मध्ये बायकर मॅन ज्यांनी बाईक पटकावली हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. धावसंख्या पहिली धावपळकावरती मात्र 24 धावा धावपळकावरती पाहायला मिळत आहेत. पहिल्या षटकामध्ये 15 धावा आल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये 8 आणि धावा मात्र इथे थांबवण्याचा प्रयत्न नक्कीच राहिलाय. पहिला चेंडू डॉट राहिला नंतर मात्र सिंगल त्याच्यावरती धावचीच्या जोरात फलंदाज बाद झाला. प्रशांत वाघमारे स्ट्राईक आला आपण पाहतोय. हो क्या बात आहे. स्लोवर परिवर्तन या ठिकाणी प्रशांत देखील राहिलाय. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी हो
पहिला अटॅम्प, दुसरा अटॅम्प, तिसऱ्या अटॅम्पला मात्र झेल पकडला गेला. रोहित वर्माची चर्चा मात्र आज दिवसभर आपल्याला पाहायला मिळणार आहे. फलंदाज क्रमांक दुसऱ्या क्रमांकाचा बाद होऊन माघारी परतलाय. चेक. थँक्यू. या पण काही विषयामध्ये बोलतो आहोत. प्रवीणजी शिर्के साहेब आपल्यासोबत उपस्थित आहेत, ज्यांचा विशेष सन्मान करण्यात येईल. प्रवीणजी शिर्के साहेब आपल्यासोबत उपस्थित आहेत. सारसोई चषक 2025 आणि या मैदानासाठी ज्यांची प्रामुख्याने सर्वाधिक महत्वाचं योगदान राहिलं, ज्यांचा विशेष सन्मान आज आपण करतो आहोत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतो, या आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये वळूयात. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. अष्टपैलू खेळाडू, धावसंख्या 24 धावा धावपळ, 2 फलंदाज बाद झाले. शिवतेज सदानंद पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. पॉइंटला कट केले, चेंडूला सिंगल धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. मात्र या ठिकाणी पहा, थोडस खऱ्या अर्थाने आपण पाहिलं डेंजर झोन वरती आहे का गणेश. तिसऱ्या पंचांना रेफर केलंय धावच्या स्वरूपामध्ये. या ठिकाणी फलंदाज बाद आहे का. या पण आदरणीय मधुकरजी बेनारे साहेब देखील आपल्यासोबत उपस्थित आहेत, ज्यांचा विशेष सन्मान आपण करतो आहोत. खेळाडू आउट आहे, खेळाडू बाद आहे रनआउटच्या स्वरूपामध्ये. तर पुढील सन्मान या आपण करूयात. या स्पर्धेच्या माध्यमातून उपस्थित पुढील मान्यवर प्रसन्नाजी घाग साहेब यांचा विशेष सन्मान या ठिकाणी करण्यात येईल. चनेरातील एक प्रतिष्ठित असे नागरिक म्हणून त्यांच्याकडे नेहमी पाहिलं जातं. त्यांचा विशेष सन्मान आदरणीय प्रसन्न घाग साहेब यांचाही सन्मान आपण करतो आहोत. या आपण प्रसन्नजी घाग साहेब यांचा विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून सारसोई चषक 2025च्या माध्यमातून करतो आहोत. धन्यवाद. शेवटचा चेंडू मिड ऑन क्षेत्रामध्ये या ठिकाणी ट्रॅव्हल झालाय. सिंगल धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसरी धाव घेत असताना मात्र शिवतेज या ठिकाणी धावचीच्या स्वरूपात बाद होऊन मात्र माघारी परतलाय. पूर्वार्ध संपला. आपण पाहिला 3 षटकांची ही सेमीफायनलची मॅच आपण पाहतोय. 3 षटकामध्ये धावसंख्या जमा केले ती म्हणजे दत्तकृपा सूर्य या संघाने धावसंख्या जमवली या 3 षटकामध्ये जर पाहिली. संतोजी भोगते साहेब आपल्यासोबत उपस्थित आहेत, ज्यांच्या माध्यमातून वस्त्र अलंकार आणि श्रीफळ आपल्याला लाभलेत, ज्यांचे विशेष सन्मान आम्ही करतो आहोत. ज्यांनी पुरस्कृत केलेत शाल आणि श्रीफळ या स्पर्धेसाठी, ज्यांचे विशेष सन्मान ही सारसोई चषकाची गोड आठवण भेट, पुष्पगुच्छ आणि वस्त्र अलंकार ज्यांना देऊन आपण विशेष सन्मानित करतो आहोत. सुरेश पवार साहेब यांचा विशेष सन्मान आपण करतो आहोत. पूर्वार्धाचा खेळ संपलाय. पूर्वार्धामध्ये रन्स आल्यात 26 धावा बनल्या. 27चं टार्गेट आहे. सेमीफायनल नंबर 1 आपण सारसोई चषकाची पाहत आहोत. झाले तर षटकारामध्ये आपण आवाज ऐकूया. कॉम्बॉक्स मध्ये बदल होतोय. महाराष्ट्राचा एक गोड आवाज आणि एक अंक तज्ञ क्रिकेट मधील जयेश बोरली सरांचा मात्र आता आपण आवाज ऐकणार आहोत. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. तुम्ही आवाज ऐकत होतात प्रदीपजी भोईर सर यांचा. ही बिग बॅटल आपण पाहतो ऑन स्क्रीन, जी मात्र पाहायला मिळते ती अर्थातच सुप्रीम स्पोर्ट्स यांचं कौतुक करावं तितकंसं कमी आहे. स्पर्धेच्या माध्यमातून एक विशेष सन्मान आपण करतो आहोत विशेष अतिथींचा या व्यासपीठावरती. चालू असलेली मॅच श्री दत्त कृपा सुरई आणि त्याच्या अगेन्स्ट खेळते राजू बुक 11 चनेरा. सेमीफायनल नंबर 1.
हॅलो हॅलो लक्षिक तर आपण विशेष सन्मान करतोय ज्या स्पर्धेसाठी लागणारे सर्व सन्मान चिन्ह ज्याने या ठिकाणी पुरस्कृत केलेत आपली यारी ग्रुप सर्व त्यांचा सदस्य या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं या ठिकाणी यथोचित विशेष सन्मान करण्यात येत आहे. मायेची उपदारशा प्रेमाचं प्रतीक आणि या स्पर्धेची गोड आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन त्यांना या ठिकाणी शुभ सन्मानित करण्यात येत आहे. तदनंतर मी विनंती करतो सन्माननीय प्रदीप सिंग साहेबांना विनंती करतोय आपण देखील या ठिकाणी यायचं आहे. आपलं देखील या ठिकाणी विशेष सन्मान करण्यात येत आहे. मी विनंती करतोय सन्माननीय प्रदीप सिंग साहेबांना प्रवीणजी कडव सरांना विनंती करतोय की आपल्या शुभ असते मायेची उपदार शाल प्रेमाचं प्रतीक फुलगुच्छ देऊन त्याचप्रमाणे या स्पर्धेची गोड आठवण म्हणून त्यांना सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करायचं आहे. त्याचप्रमाणे विनंती करतो सन्माननीय भूषणजी चित्रकर साहेबांना आपण देखील या ठिकाणी यायचं आहे. आपलं देखील या ठिकाणी शुभ सन्मान करण्यात येणार आहे. काल केला त्यांचं तू ये विनंती करते सन्माननीय भूषणजी चित्रकर साहेबांना आपण या ठिकाणी यायचं आहे. प्रवीणजी कडव साहेबांना विनंती करते आपला शुभ असते त्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने ज्याने जेवणाची व्यवस्था केली समालोचक पंच गुणलेखक युट्यूब लाईव्ह डीजे ऑपरेटर यांच्यासाठी त्यांनी जी जेवणाची व्यवस्था केली अतिशय उत्तम दर्जा जेवण घरगुती जेवण स्वादिष्ट जेवण त्यांच्या माध्यमातून साहेबांचं देखील हार्दिक स्वागत करतोय. जाऊया मॅच मध्ये त्या ठिकाणी आपण आवाज ऐकतोय जयेश भोरले सरांचा. थँक्यू व्हेरी मच प्रदीपजी आवाज तुम्ही ऐकता आहात प्रदीपजी भोईर सर यांचा. आपण मैदानाच्या आतमध्ये होऊया जिथे फर्स्ट सेमीफायनल सेकंड इनिंगला होते सुरुवात. लक्ष आहे या मॅच मध्ये तिथे पाठलाग करायचा आहे तो अर्थातच 27 धावसंख्येचा 18 बॉल आणि 27 ची आवश्यकता. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. सौरभ विचारे आणि सूरज. पहिला बॉल संकू गोलंदाजी मार्क वरती दाखल होईल. पहिला चेंडू उजव्याच्या बाहेर स्क्वेअर कट केलाय डीप पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर मिळतील नवा 4 हा आला चौकार. बॉल यावेळेला देखील ऑन साइडला केलाय शॉट स्क्वेअर लेग रिजन मध्ये. सौरभ विचाराची खासियत आहे डीजे ऑपरेट साठी खास करून 200 रुपयाचा कॅश प्राइज आलाय. दिनेजी पवार साहेब यांच्या माध्यमातून सेमीफायनलची मॅच आहे आणि 200 रुपयाचा कॅश प्राइज हे डीजे मास्टर साठी येत आहे. धावा आल्यात त्या 5 रन्स ऑन दी बोर्ड. 5 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. या षटकाची सुरुवात एक दमदार झाली आहे. ब्राईट स्टार्ट म्हणता येईल कारण ज्या रीतीने आपण पाहिलं पहिल्या बॉलवरती चौकार आलाय तिथून पुढे धावा गोळा करण्याचा प्रयत्न इथे करण्यात येईल. पुढचा बॉल गोलंदाज वेगवान होता ऑन साइडला हा फॉर्म पुल केलाय. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. क्षेत्ररक्षक चढूच्या खाली वॉर्ड कॅच. खेळाडू क्रमांक पहिला मॅचची गोल्डन विकेट सूरज बॅक टू द पॅव्हेलियन. एक खेळाडू इथे बाद होत असताना आपण पाहत आहोत. हा हा आता चांगला दिला. एका मागोमाग एक खेळाडू बाद होत असताना आपण पाहत आहोत. अर्थात खेळाडू क्रमांक इथे पहिला बाद होत असताना महत्वाचा खेळाडू तंबूच्या आसऱ्याला परतलाय कारण ज्या सूरजची बॅट सातत्याने चांगली बोलत होती तो तंबूच्या आसऱ्याला परतत असताना पाहायला मिळतोय. एकंदरीत पाहिलं ना तर या स्पर्धेमध्ये अद्याप 1590 धावा आल्यात. एकंदरीत विकेटचा विचार केला तर 166 खेळाडू बाद झाल्यात. 84 षटकार आल्यात आणि 120 चौकार देखील आपण पाहिलेत. परंतु मैदानाच्या आतमध्ये
गोलंदाजी करत असताना संकूने इथे चाणक्य नीती अपनावली होती, परंतु हा बॉल दिशाहीन राहिलाय. विकेट मिळवल्याचा अत्यानंद हा क्षणार्धात पुसला जातोय की काय, हा क्षण रंगून आहे की काय, कारण इथे आपण पाहिलं तर विकेट आली, पुढचा बॉल अवांतर स्वरूपाचा आलाय. दिशाहीन गोलंदाजी करतोय संकू. अतिरिक्त धाव त्याच्या बॅट गोलंदाजी मधून येत असताना आपण पाहिली 6 बॉल. यावेळेला बॅटची लिडिंग एज घेतली आहे. यष्टीरक्षक चेंडूवरती न जाता चेंडूला अडवण्यासाठी त्याने पसंत दिली. सिंगल आली. 7 धावा धावफलकावरती फर्स्ट सेमीफायनलची लढत आपण पाहतोय. मानाची, सन्मानाची, प्रतिष्ठेची, गौरवाची आणि वैभवशाली परंपरा असणारी स्पर्धा सारसोळी चषक 2025चा हा अभूतपूर्व सोहळा आपण पाहतोय. गेले 34 वर्ष ही स्पर्धा आपण पाहत आहोत. दिशाहीन गोलंदाजी इथे पुन्हा एकदा पाहायला मिळते. अतिरिक्त धाव, एक्स्ट्रा रन. मला आठवण होते 2016 साली या स्पर्धेशी, 2016-17चा पर्व ज्यावेळेला मी या स्पर्धेशी जुळलो, तिथून उत्तर प्रगती करत जाते ही स्पर्धा. कारण सातत्याने प्रत्येक वर्षाला काही ना काहीतरी नवीन घेऊन येणार आहे आयोजन आपण पाहत आहोत. हा बॉल उजव्याची वरती, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला, विचारे बाद. होय, ही सोपी गोष्ट राहिलेली नाहीये. संकूने गोलंदाजी काय दर्जेदार इथे केली आहे. जिथे तिथे यहा वहा देखो जहा सारे जहा बस आपलीच हवा. होय भावा, तू हवा केली या मॅच मध्ये. 2 विकेट प्राप्त केल्या संकूने. विकेट मिळाल्यानंतर जिथे 8 वरती 2 आहेत, संघाची धावसंख्या स्थिरावलेली, जिथे 26चा पाठलाग करायचा. महत्वाची बाब ही राहिली आहे ना की इथे विकेट मिळवल्या त्या गोलंदाजाने. संघाला विजयासाठी हव्याशा वाटणाऱ्या यशाची जर चव चाखायची आहे तर गोलंदाजी आणि विकेट मिळवाव्याच लागतील. पहिला दिवस ज्या गोलंदाजाने अक्षरशः आपल्या गोलंदाजीवरती गाजवला होता ना, तो मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करतोय. आणि उत्कृष्ट गोलंदाजाच्या यादीमध्ये त्याचं नाव घेण्यात येत आहे. कालचा दिवस विजयजी पवार यांनी गाजवला. पुढचा बॉल, यावेळेला आडव्या बॅटने ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, थेट यष्टीरक्षकाचा वेध घेतलाय. हा चेंडू निर्धाव स्वरूपाचा येतोय. पण एक स्वप्न घेऊन येते ही स्पर्धा, कारण सारसोळीकराच्या प्रत्येक स्वप्नामध्ये ही स्पर्धा नेहमीच येत असताना पाहायला मिळते. 12 बॉल आणि 19ची आवश्यकता आहे. 12 चेंडू आणि 19 धावा या सामन्यामध्ये विजयासाठी आवश्यकता राहील. पहा ना, या वर्षीच्या हंगामामध्ये मी अर्धशतक ठोकेन, किंवा मी प्लेअर ऑफ द टुर्नामेंट राहीन, मी चैन घेऊन जाईन, फायनलच्या मॅच मधून अंकी घेऊन जाईन. असे अनेक स्वप्न ही स्पर्धा नेहमीच प्रत्येक वर्षाला घेऊन येते. परंतु अनेक स्वप्नांचे कडे लोट इथे होत असताना पाहायला मिळतात. तर आपण जाऊया विशेष सन्मानाकडे. मी विनंती करतोय शिवशांती भुवनेश्वर संघाचे पुरस्कर्ते संघ मालक मान्य श्रद्धेश चव्हाण साहेबांना विनंती करतोय की या ठिकाणी आपला यथोचित मान सन्मान करण्यात येत आहे. मायेची उबदार शाल, प्रेमाचं प्रतीक फुलगुच्छ आणि त्याचप्रमाणे या स्पर्धेची गोड आठवण म्हणून सन्मान चिन्ह. एसएन सलून चे मालक सन्माननीय श्रद्धेश चव्हाण साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं देखील हार्दिक हार्दिक असं स्वागत करतोय. सगळ्या मॅच मध्ये गोलंदाजाला दंडित करण्यात आले. अनएक्सपेक्टेड बाउन्स इथे प्राप्त झाला. 1 बाउन्सची वॉर्निंग देखील असेल. अर्थात साऱ्या गोष्टी इथे होत असताना आपण पाहिल्यात. अतिरिक्त धाव इथे आली आहे. पुढचा चेंडू, हा फ्रॅकर बॅटची लिडिंग एज घेतली होती. क्षेत्ररक्षकाकडून चुकी. क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही. धावमिती 4, हा चौकार. चिवतेचा हा बॉल बॅटची लिडिंग घेत असताना आपण पाहिलं. हे प्रशस्त असं व्यासपीठ आपण पाहतो, त्यावरती विराजमान असणारे मान्यवर सारसोळी चषक 2025 मध्ये आपण पाहत आहोत. पुढचा बॉल, हा फ्रॅकर यावेळेला परफेक्ट मिड बॅट,
बॅट मधून सुंदर साऊंड बॉल आउट ऑफ द ग्राउंड षटकार. धावा धावपलकावरती आहेत. 19 रन्स ऑन दी बोर्ड. पाठलाग करायचा या मॅच मध्ये 27चा अर्थात 8 ची आवश्यकता. एकोणीस धावा धावपलकावरती आहेत. 19 रन्स ऑन दी बोर्ड इथे पाहायला मिळतात. दुसरं षटक शिवतेज वरती हल्ले चढवलेत. पुढचा बॉल पुन्हा एकदा बॅकअप द लेन ऑन साईडला केला. क्षेत्ररक्षक येतो. आउटफील्ड फास्ट आहे. रन्स इथे मिळतील. वेगाने धाव इथे कंप्लीट करण्यात आली आहे. नेक्स्ट मॅच खुल्या गटामधून येणारा सामना आपल्या भेटीला येत असताना पाहायला मिळेल. अर्थात खुल्या गटातील तारे सितारे आज आपण या स्पर्धेमध्ये येत असताना पाहणार आहोत. एकंदरीत पाहिलं तर धावा आल्यात. या मॅच मध्ये रन्स बनल्यात. सामन्यामध्ये पकड मजबूत केली आहे. बॅटिंग करत असताना राजू बिट्टू 11 चनेरा टीम इथे मात्र विजयाच्या समीप वाटचाल करते. पुढचा बॉल यावेळेला बॅटची आतली कळा यशस्वीकडून चुकी धाव येतील त्याच्यावर. आणखी एक चौकार. पहिला सामना जो खुल्या गटामधून पाहायला मिळणार आहे. एका बाजूला शांती 11 भुवनेश्वर त्याच्या अगेन्स्ट खेळेल ओवी पॅकर्स आणि शांती 11 भुवनेश्वर. धावा धावपलकावरती आहेत त्या 24. विजयासाठी आवश्यकता आहे ती केवळ 3 धावांची. केवळ 3 ची आवश्यकता. मॅच मध्ये पकड मजबूत झाली आहे. सामना अर्धा खिशात आला. बॅटची लिडिंग एज म्हणजे इथे घेतली आहे. क्षेत्ररक्षक दूर राहिला. रन्स येत आहेत. धावा येत आहेत. धावांसाठी धाव तिहेरीचा प्रयत्न करण्यात येईल का? केवळ 2 धावा आल्यात. सामना बरोबरीत आलाय. सेमीफायनलची लढत अगदी शेजारी असणारा हाकेच्या अंतरावरती असणारं गाव सारसोई चषकाची फायनल कधी गाठतंय याच्यासाठी त्यांची प्रतीक्षा इथे संपुष्टात येत असताना पाहायला मिळते. जर फायनल मध्ये धडक मारली तर एक मोठा विक्रम त्यांच्या नावावरती नोंदवला जाईल. 26 धावा धावपलकावरती 2 खेळाडू बाद झालेत. 1 ची आवश्यकता आहे मॅच मध्ये. हा चेंडू थेट यष्टिरक्षकाचा वेध घेतोय. डॉट बॉल आलाय. शेवटच्या षटकाची वाट पाहावी लागेल 1 धावेसाठी. येणारे 6 बॉल 1 ची आवश्यकता. प्रेक्षकाला कोसलं जाईल. 2 कॅचेस ज्या व्हायला हव्या होत्या त्या झाल्या नाहीत आणि तिथे 2 चौकार पाहायला मिळाले. कॅचेस जरूर निसटले परंतु तिथे 2 चौकार आले. विजयासाठी येणारे 6 बॉल 1 ची आवश्यकता या मॅच मध्ये. गोलंदाजीमध्ये फेरबदल. शेवटचा निर्णायक अंतिम षटक. आतिश. नेक्स्ट मॅच शांती 11 भुवनेश्वर विपक्ष ओवी पॅकर्स. 1 धाव इथे कंप्लीट केली आहे आणि सारसोई चषक 2025च्या फायनल मध्ये दाखल होणारा पहिला संघ अर्थात राजू बिट्टू 11 चनेरा. व्हिडिओ
चलो ठीक. तर मी विनंती करतोय मानसी कलेक्शन भोईर बंधू मराठी उत्कर्ष आणि किशोर साहेबांना विनंती करतोय आपण या ठिकाणी यायचं आहे. आपला या ठिकाणी विशेष सन्मान करण्यात येत आहे. मी विनंती करतोय सन्माननीय विजय पवार साहेबांना विनंती करतोय त्यांचा हा सन्मान हा सत्कार आपण स्वीकारायचा आहे. तर मी विनंती करतो सन्मान्य भूषणजी चित्तळकर साहेबांना आपल्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी मानसी कलेक्शन भोईर बंधू मराठी उद्योजक मंगेश किशोर साहेबांचं त्या या ठिकाणी उपस्थित राहीत. परंतु त्यांचं हा मान सन्मान स्वीकारण्यासाठी मी विनंती करतोय सन्माननीय विजयजी पवार साहेबांना की आपण हा त्यांचा मान सन्मान स्वीकारायचा आहे. मी भूषणजी चितळकर साहेबांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते मायेची उपदार शाळ प्रेमाचं प्रतीक आणि पुलगुच्छ देऊन त्याचप्रमाणे सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी त्यांना सन्मानित करायचं आहे. धन्यवाद साहेब. आपण असाच आपला आशीर्वाद जरी आपण नसला तरी आपलं कर्तव्य पार पाडलं. त्याचप्रमाणे मी विनंती करतोय दिनेश विघ्नहर्ता कल्याण डोबोली सन्माननीय दिनेश बी विघ्नहर्ता साहेबांना विनंती करतोय आपण या ठिकाणी यायचं आहे. त्यांच्या माध्यमातून या